आम्ही सिनियर आहोत, आमचं वय आहे, आम्ही काही करणार नाही. म्हणजे केलेलं फुकटात मिळत असून सुद्धा नावं ठेवली जायची. फायदा झाला म्हणजे पैसे मिळाले, बाकी लोक तर मला ओळखतात. एंट्रीला त्यांनी दुश्मनी घेतली, माझ्या डोक्यात तिथून गेला तो माणूस. पण तो आला तर मी बोलणारच नाही, म्हणजे बघणार पण नाही त्याला. बिग बॉस मराठीच्या घरात कायम ज्या व्यक्तीचा आदर आणि आव राखला गेलाय तिच्या आवाजापुढे सगळेच गप्प बसतात अशी आऊ आपल्यासोबत आहे. आऊ, खूप खूप स्वागत राजश्री मराठी. धन्यवाद. आऊ, बिग बॉसच्या घरात संस्कार काय असतात हे तुम्ही दाखवून दिलं. ते तुमच्या सीझनमध्ये पूर्ण शेवटपर्यंत दिसले. आता काय वाटतंय आऊ? एक तर मी बघत नाही. आमचं झाल्यानंतर मी दुसरा कधी कधी बघायचे, पण मग मी विचार करायला लागले, अरे माझं 70 वय असून मी कधी एकदाही वाक्य बोलले नाही की माझं वय 70 आहे. कळलं? पण म्हटलं ह्याच्यामध्ये अजून 50शी नाही झाली तर या आम्ही सिनियर आहोत, आमचं वय आहे, आम्ही काही करणार नाही. मला कळलं नाही, घरातलं काम करायला आपण सांगतो का माझं 50 आहे मी करणार नाही, कोणीतरी करा. नाही ना, आपली आई बोलते, नाही बोलत, आपली आई करते. आम्ही पण बघितलं, आमची आई करायची. ती 83ची गेली, त्याच्या आधी ती बरी नव्हती म्हणून मग अशी पलंगावर बसून असायची, पडायची, अशी उभ्या उभ्या पडायची. पण तरीसुद्धा माझा भाऊ जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तिला माझ्या भावाने तिच्या गोळ्या सगळ्या दिवसाच्या दुपारच्या काढून ठेवल्या होत्या. तिला रात्रीचं पण ती घरातलं जेवण करायला उभी राहायची बाई. मग म्हटलं मी का नाही करायचं? आणि मी जसं घरी करते, माझ्या घरी बाई नाही, माझं जेवण मीच करते आणि खाते. कारण ते बाईला ठेवा, मग एवढं तेल घाल, असंच कर तसंच कर, नको, मी करते. तसं तिकडे मी करायची. याला वाटतं तो यायचा, नाही वाटत ते बसायचे काम करत. म्हणून आता मी एक करून दाखवलं, नाव ओळखलं, बरोबर बघितलं होतं मी. म्हणजे केलेलं फुकटात मिळत असून सुद्धा नावं ठेवली जायची. आऊ, चूक केली ना मी. आऊ, आत्ता असं वाटतंय का की जाऊन चूक केली की फायदा पण झाला त्या गोष्टीचा? फायदा झाला म्हणजे पैसे मिळाले, बाकी लोक तर मला ओळखतात, कामामुळे ओळखतात. त्यामुळे असं नाही म्हणता येत की बिग बॉस बघितलं म्हणून ओळखतात, मला ओळखतात. आज एवढी वर्ष ही म्हातारी आहे इंडस्ट्रीत, तर ओळखतात लोक मला. फायदा मिळण्यापेक्षा मला डोक्याला त्रास झाला हो. बघ म्हटलं ना, मेंदूला किडे लागले होते, त्रास व्हायला लागला ते वागणं बघून. कधी हां, भले भले तिकडे गेल्यानंतर अग्रेसिव्ह होतात, खूप तावातावाने भांडतात, पण पडद्यावरती आम्हाला भांडणारी आऊ तिथे घरात गेल्यावरती मात्र खूप हळवी झालेली दिसली. नाही काय आहे, मला रोल तसे मिळाले म्हणून लोकांना वाटतं मी तशी आहे, पण मी मुळात तशी नाही आहे. मी सगळ्यामध्ये नाही मिसळू शकत. पण जे चांगले वाटतील त्यांच्याशी बोलते. तुम्ही नीट बोललात तर मी तुमच्याशी दोस्ती करते, तुम्ही जरा आकडू वाटलात तर मी बघतच नाही. आणि माझ्या घरी कसं सकाळी उठली, चहा केला, चपातीचं पीठ मळलं, भाजी कापली, कुकर लावलं, हे जे करते ते मी तिकडे करत होते. मला काय वेगळं करावं लागलं नाही. आणि काय आहे, सकाळी उठून जर मी एकटीने चहा करून प्यायली असते तर लोक म्हणाले असे, काय म्हातारी आहे स्वतःचा चहा करून पिते. म्हणून मी सगळ्यांसाठी चहा करायची, कप काढून ठेवायची, सगळं करायची. हे आम्हाला माहिती आहे तरी पण विचारतोय, कुठले असे स्पर्धक आहेत जे तुझ्या खूप जिव्हाळ्याचे आहेत, जवळचे आहेत, तुझ्या पर्वातले, आणि कुठले असे स्पर्धक आहेत की जे तुला नाहीच आवडले कायम? तो एक माझा दुश्मन होता तिकडे. एंट्रीला त्यांनी दुश्मनी घेतली, माझ्या डोक्यात तिथून गेला तो माणूस. मला तो नाहीच आवडला. बाकी असे काय दुश्मन वगैरे कोण नव्हते. ते तात्पुरती भांडणं असतात किंवा वादविवाद असतात, असं हे नव्हतं. पण तो आला तर मी बोलणारच नाही, म्हणजे बघणार पण नाही मी त्याला. पण कुठली अशी 2 पोरं आहेत जी जिव्हाळ्याची, जी जवळची? जिव्हाळ्याची तशी सगळीच होती. म्हणजे पुष्करला काय झालं तर मी मध्ये जायची, कारण किशोर चौगुले जाम त्याला बोलत होता, तेव्हा मी जायची मध्ये की तू बोलू नको, जाऊ दे, जा तिकडे बाहेर.
तो येडाच आहे, त्याला बोलू दे काय बोलायचं ते. मला पण खूप चळलं किशोरनी. लक्ष द्यायचं नाही, शेवटी बिग बॉस म्हटल्यावर तेच असतं, म्हणून आपण लक्ष नाही द्यायचं. थँक्यू आऊ. जाता जाता काय सांगशील या या सीझनमधल्या खेळाडूंना? हे बघ, मी आता सांगून ते काय ऐकणार आहेत का? आणि तुम्ही हे त्यांना दाखवायला ऐकवायला जाणार आहेत का? कोणाला सांगून काही होत नाही. प्रत्येकजण आपल्यावर वेळ येते तसा वागतो. त्यामुळे कोणाला सांगून मला ते प्रवचन नाही द्यायचं आहे. प्रत्येकाने आपल्याला वाटेल तसं जगावं, लोकांनी त्याला नावं ठेवू नये, एवढं नीट जगा.